बाळू मामाच्या डोक्याला फुलला, खरंच मामाचा विश्वास ठेवू ना, आपल्या जीवनाचं सार्थक होतं. खरंच होतं बरं का. माझी कथा सांगू का? मला अनुभव त्याचा. मी आजकाल कीर्तन करत नाही, तर मला काही सांगितलं 523 कीर्तन मामाच्या तळावचं या. सकाळचं तर थांबतो या, सप्तती थांबतो या, पण मामाच्या तळाची करतो ऐका. असं चांगलं वाचते पण त्यांच्याकडे वाटायला लागायचं तोंडात. महाराजांना माहित असलं काय उचलायचं बाकी पुढे जायचं ऐका. चांगलं वाचते आणि टेबल काय वाजवा. चांगलंच म्हणणं गरजेचं आहे. मामा विश्वास ठेवा. विश्वासच सार्थक होतं मामा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही लोक आणखीन असे आहेत की कोण मामा, कुठला मामा, काय लावलंय महाराज तुम्ही आम्हाला तर पाहिलं तर लय त्रास केला लोकांनी. आम्ही भंडारा लावून मुक्ताला गेलो, कसं काय इकडे तुम्ही हे गावाला लावायला सुरुवात केली. तुला होतंय का जबस केला का? नाही पण आपल्या इकडे बुका अष्टगड असली भंडारा कुठून आणलाय तुम्ही? ती म्हणत होतंय काय तुला? काय त्याला अनुभव नसतात तेव्हा ती बोलतात तशी. अनुभवाला तीच आता शरण येते ती. खरे महाराज आम्हाला एखादी तारीख द्या की आता बापाच्या घरची तारीख करू. अरे सेवा कर तेव्हा मेवा मिळतो, सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. म्हणून स्वतःचा अनुभव हाच बघा आमच्याकडे होता लॉकडाऊन मध्ये. हाच बघा लॉकडाऊन मध्ये आमच्याकडे होता. एकामेकाला साहेब भेटून घेत नव्हते टायमाला, नव्हती देत. पण आमच्या इकडं 10,000 समाज यायचा. हे थोडं काय 10,000-12,000 समाज यायचा. 3-4 गावाची यश एकत्र या. शहा, कांदळगाव, हिमनगाव, तुरडगाव, सरडेवाडीची यशी एकत्र या. 5 गावाची यशी एकत्र यशी बघा मानगाव सगळ्या गावात लोक यायची. घरनं हल्ली की तोंड बांधायची. पण बघ्याव आलं दर्शन घेतलं तोंड रिकामी सोडायची, या कमराला चिटकून बसायची. पिसायचं बघायचं, लांबनं जायचं. सगळी लोक म्हणायची काही करून एकामेकाला भेटते या. तुझ्या सांगितलं हे तर अजिबात तोंड बांधायचं नाही. पण एका सरपंचाच्या पोटात डसा 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 होईल का तर त्याचं नावच कुणी घेत नव्हतं. इथल्याच नाही बघा. मला काटाडीकडे जायचे आमच्या कला त्या पोटात डसा डसा होतं. त्याने काय केलं, ठिणगी टाकली. पेसायला फोन आलाच आम्हालाच. महाराज आम्ही सप्ताह तयार केला 9 दिवसा सप्ताह. ठोकले महाराज का म्हणलं गर्दी केली या. नाही म्हणलं कशा करतोय म्हणलं. सगळा करोना काळ आहे म्हणलं. आपण वैद्य म्हणतो आपल्याला आत टाकते म्हणलं. ना साहेब मी घ्यायला करतो या. ती बघा आली या. तेच बघा तुम्ही आणली म्हणत नाही म्हणलं. आमच्या लोकांनी आणली या आणि कीर्तन घेते. आजपासून बंद करा. वय म्हणलं नाही बाळू कारभार म्हणलं असं असेल. कारभार म्हणलं कोण बंद करा ते बघ तुम्ही. आधार मिळाला मग मी तर भीती काय कीर्तन झालं. पण त्याच कीर्तनामध्ये मला कळलं की आमच्या सरपंचाने कळ लावली. म्हणलं मामा बघा का त्याच्याकडे म्हणलं तुम्ही ऐकलं राव काय बघता. गीता पाणी फन फनलं का नाही ते लक्ष्मण कदम आहे बघा. पानबुड्याचं दान मीठ केलं त्या माणसाला. त्या नाही हे लक्ष्मण कदम नाही आमच्याकडे सरपंचाला. पानबुड्याचं दान मीठ केलं 3 दिवस ताप काय उतरत नव्हता. मला कळलं याला ऍडमिट केलं. मी फोन केला सरपंच माफी मागा. तिथून म्हणलं महाराज चुकी झाली. चुकी झाल्याबरोबर त्याचा ताप नाहीसा. चुकी म्हटल्याबरोबर ताप नाहीसा. अरे चालता बोलती इबुती रे ह्याला तुम्ही अडवत जाऊ नका. मग असंच बघा मेंढरा आमच्या रानात आली. मेंढपालाने विचारलं चोपडे महाराजांचं घर